संविधान जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत आपण मात्र त्या ठिकाणी राहू. आता ह्या हिंदू कोडबिलाविषयी मी आता सांगत होते. आता हे जे हिंदू कोडबिल सादर केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू कोडबिल सादर म्हणजे हे पास झालेलं नव्हतं तरी त्याचे वेगवेगळे भाग करून ते कायद्याच्या स्वरूपात त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आज सर्व महिलांना अनेक प्रकारचे हक्क प्राप्त झालेले आहे. बरोबर आहे. सर्व महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. तेव्हा मॅडमने मगाशी म्हटलेलं होतं की आज सर्व महिला या आता मोबाईलचं वेळ सांगितलेलं होतं. म्हणजे आपण एवढं शिकलेलं होतं. बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं का शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका तर कशासाठी शिक्षण. त्या काळात जी परिस्थिती होती त्यामध्ये प्रथा परंपरांनी इतके बरबटलेले लोक होते की महिलांना बाहेर निघणं इतकं शक्य नव्हतं. म्हणजे ही केवळ अवस्था ही काही दलित किंवा खालच्या वर्गातील महिलांचीच होती असं नाही आहे. जे वरच्या वर्गातील सवर्ण वर्गातील ज्या महिला होत्या त्यांची पण अवस्था फार बेकार होती. त्या कायद्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलं होतं की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढली त्यामध्ये शाळेत जाणाऱ्या ज्या महिला होत्या त्या सवर्ण वर्गातील महिला होत्या. म्हणजे त्या काळात सर्वांचीच अवस्था फार बेकार होती. आज कायद्याच्या स्वरूपात आपल्याला सर्व गोष्टी मिळालेल्या होतं आणि त्यांनी पहिल्यांदा म्हटलेलं होतं की सर्वांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाने आपले विचार प्रगल्भ होतात है ना. जोपर्यंत आपण शिकत नाही त्यांनी म्हटलं एक महिला जर शिकली तर सर्व आपलं कुटुंब साक्षर करते. ती महिला म्हणजे तिचे विचार जोपर्यंत ती शिक्षित होत नाही तोपर्यंत ते कुटुंब साक्षर होऊ शकत नाही. म्हणून महिलांच्या शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. आणि आज केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांना म्हणजे या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवतावादी मूल्यांची आपल्याला शिकवण दिलेली आहे. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या काळात कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. मग ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हे विचार प्रगल्भ करायचे आहे. म्हणून शिका, संघटित व्हा. म्हणजे शिका, सर्वजण एकत्र या. कशासाठी संघटित व्हा. ह्या समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही संघटित व्हा ते म्हणत होते. आणि संघर्ष करा. जर ह्या आपल्या जे हक्क आहे, अधिकार याच्यावर जर गदा येत असेल तर आपण या न्यायाद्वारे आपल्याला म्हणजे या संविधानाच्या द्वारे न्याय मागू शकतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहे. पण आपण म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष समानता आहे. समानतेचा अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे. पण या संविधानाच्या माध्यमातून जरी मिळालेला असला तरी मॅडम यांनी शोकांतिका व्यक्त केलेली होती की स्त्री पुरुष समानता असली तरीसुद्धा अत्याचाराचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. न्याय मागण्यासाठी आपण जाऊ शकतो. जरी अत्याचार होत असले त्या घटनांचं नोंदणी म्हणजे याच्या पोलीस स्टेशनपर्यंत जात आहेत पण त्याची खरंच न्याय मिळत आहे का ही एक शोकांतिका आहे. मी 2-3 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी पेपरमध्ये वाचलेलं होतं की जवळपास 95% ज्या घटना आहे त्या घटना म्हणजे निकाली काढलेल्या आहे असं म्हटलेलं आहे. पण खरंच वास्तविकता आहे का. वास्तविकता ती नाही आहे. आजही एखादी महिला तिच्यावर अन्याय झाला जर ती कोर्टात गेली तर तिला कशा प्रकारचे प्रश्न विचारून त्या ठिकाणी तिला कसं बाहेर काढता येईल याचा विचार केला जातो. काही दिवसापूर्वीच आपण पाहिलेलं आहे पुण्याची घटना. त्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार झाला. प्रश्न काय विचारला गेलेला एवढ्या सकाळी एकटं जायची काही गरज होती का. आजही एवढा विकास झालेला आहे. सर्व गोष्टी जरी आपल्याला मिळालेल्या असल्या तरी 7च्या आत घरात राहिलं पाहिजे असं बोललं जातं. खरंच काही गोष्टी म्हणजे ठीक आहे की एवढं धाडस करू नये. कारण स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये जरी समानता जरी असली तर काही गोष्टींबाबत नाही आहे. म्हणून आपल्या सुरक्षिततेसाठी मला सर्व महिलांना हे सांगायचं आहे की आपली सुरक्षितता आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल. नको तिथं धाडस करायला नको. स्त्री पुरुष समानता आहे. समानता असली तरी निर्णय हे मिळूनच घेतले पाहिजे. तुम्ही जर पुरुषांचा आदर कराल पुरुषसुद्धा आपला आदर करेल. परिस्थिती बदललेली आहे, काळ बदललेला आहे, सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे.
आणि त्याच्यामुळे आपण आपला विचार प्रगल्भ करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मॅडमनी म्हटलेलं आहे डिजिटल साक्षरतेकडे आपण जात आहोत. डिजिटल साक्षरतेकडे जात असलो तरी किती प्रमाणात आपण साक्षर झालेलो आहोत. मी युरोपची परिस्थिती सांगते आहे. विकसित आपण हे म्हणतो सर्व जे विकसित देश आहे त्या विकसित देशामध्ये अजूनही 22% महिला डिजिटली निरक्षर आहेत. किती? 22%. जर विकसित देशाची अवस्था जर ती असेल तर आपल्या विकसनशील देशाची अवस्था काय असेल? आजही इतकी साक्षरता जरी डिजिटली आपण साक्षर झालेलं असलं तरी आजही आपल्या भारतामध्ये जवळपास 60 ते 65% स्त्रिया डिजिटली निरक्षर आहेत. आणि डिजिटली निरक्षर असल्यामुळे आपली काय फसवणूक होते आपण पाहतो. सोशल मीडियाचा वापर इतका केला जातो. काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती असेल की ते काय टाकतात, छोटे छोटे रील टाकतात. रील टाकलेलं होतं. एक महिला नेहमी रील टाकायची. म्हणजे ती छोटासा मुलगा होता तो, म्हणजे ती रील ते तयार करत होती, तो त्रास देत होता म्हणून त्याला हॉलमध्ये ठेवलं. आणि तिची रील झाली, सर्व तयार झाली. आणि तयार झाल्यानंतर ती जेव्हा बाहेर आल्यानंतर ती पाहते की आपला मुलगा तर होता हॉलमध्ये खेळत होता. तेव्हा ती पाहते, इकडे तिकडे पाहते, कुठंच तो दिसत नाही. शेजारी जाऊन विचारते, सर्व काही होतं. हताश होऊन घरात येऊन बसते. मग ती आपल्या स्टोअरूममध्ये जाऊन पाहते. तर स्टोअरूममध्ये आपण पाहतो की खूप सारं सामान असतं. आपल्याला माहिती असतं की जुनं सामान ठेवू नये घरात, उगाच कचरा होतो, पण तरी ठेवलं जातं. त्या ठिकाणी एक पेटी होती. त्या मुलाला वाटत होतं माझी आई काम करत आहे, थोड्या वेळानंतर मला शोधायला येईल. नेमका त्या पेटीमध्ये तो गेला आणि ते लॉक झाला आणि त्याच ठिकाणी त्या मुलाचा, त्याला वाटलं, तो ओरडला, खूप हे झालं. पण आई कशामध्ये होती? रील बनवण्याच्या नादामध्ये होती. तिचं सर्व काम झाल्यानंतर तिला लक्षात आलं की नाही आपला मुलगा आपली वाट पाहते. ती बाहेर आली. त्यावेळेस तिला असं वाटलं की इकडे तिकडे सर्व पाहिलं आणि जाऊन पाहते. सर्व पाहिलं आणि तिला असं वाटलं की नाही पेटी पण पाहिली पाहिजे. जेव्हा ती पेटी उचलून पाहते तो मुलगा निळा पडलेला होता. खूप ओरडली पण शेवटी परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली होती. मुलाचा मृत्यू झालेला होता आणि आज तिची अवस्था आहे ती दवाखान्यात आहे. रील तयार झाली, कट करा, माझा मुलगा येईल. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण इतकं सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहोत की एकदाचं बाकी गोष्टी नसल्या तरी चालेल, पण जोपर्यंत सकाळी उठल्याबरोबर पहिले जर आपण हातात घेतो तो म्हणजे मोबाईल. आणि सर्वात पवित्र वस्तू आहे मोबाईल. तुम्ही स्मशान घाटात गेलं तरी त्याला तो अपवित्र होत नाही. सर्व गोष्टी आपण धुवून काढू, पण मोबाईल मात्र आपल्या जवळच असला पाहिजे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि ह्या कोविड काळापासून तर एवढं प्रमाण वाढलेलं आहे की आज सर्व शाळांमध्ये कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे पहिले तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस मुलं कॉन्व्हेंटमध्ये जायचे तर त्यांच्याकडे डायरी असायची. आता जर शाळेतल्या मुलांची डायरी पाहिली तर त्या डायरीवर काहीच नसतं. म्हणजे एक प्रकारे आईवडिलांनी त्यावेळेस कॉन्व्हेंटचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. अर्ध शिक्षण आईवडिलांनाच घ्यावं लागतं. म्हणजे मुलांचं काय आहे, प्रोजेक्ट आहे. खरंच हे छोटे छोटे मुलं प्रोजेक्ट करतं का? सर्व आईवडिलांना तयार करावं लागतं. आणि अगदी लहान मुलगा गाण्याच्या ठोक्यावर रिदम त्याला समजतं आणि हातपाय हलवतं. आईवडिलांना छान वाटतं. आणि आजकाल अशी अवस्था आलेली आहे की संवाद कमी झालेला आहे. सर्व महिलांना मला हे सांगावंसं वाटतं की इतका संवाद कमी झालेला आहे की कोणी कोणाशी बोलत नाही. तुम्ही एखाद्या बसमध्ये जा किंवा एखाद्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला प्रत्येकजण आपापला डब्बा घेऊन दिसेल. कुठेतरी संवाद कमी झालेला आहे. आणि ह्या संवादामुळेच ही पिढी जी बिघडलेली आहे ना, हे याच्यामुळे झालेलं आहे. आधीचं कसं होतं की सर्वजण एकत्र येऊन सर्व गोष्टी करत होत्या, बरोबर आहे. टी व्हीसुद्धा त्यावेळेस होतं. मनोरंजनाचं साधन जरी असलं तरी सर्वजण एकत्र येऊन आपण पाहू शकत होतं. आज एखादं गाणं आलं तर आपल्याला तोंड वाकडं करावं लागतं. म्हणजे सर्व मिळून आज टी व्हीमध्ये जे विभत्स कृत्य दाखवलं जातं ना, ते आपण पाहू शकत नाही. गाणंसुद्धा आपण पाहू शकत नाही. तर कुठंतरी सर्व महिला भगिनींना मला हे सांगावंसं वाटतं की आपण
आपल्या मुलांना थोडं या सोशल मीडियापासून दूर करावं. हे काम वडील तर असतात, पण आई ही घराची करती धरती असते. त्याच्यामुळे सर्व महिलांनी जर आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर जर कमी केला तर कदाचित, कारण त्याचे काय परिणाम होतात हे मॅडमनी आत्ता सांगितलेलं आहे. आज विकृतीकडे लोक म्हणजे मुलं चाललेले आहे आणि जी विकृती आहे त्या विकृती ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. आज कुणावर दुसऱ्यावर अन्याय अत्याचार होतात, कदाचित आपल्या घरचं सुद्धा राहू शकतं. त्याच्यामुळे कुठंतरी हे याच्यापासून दूर करणं आवश्यक आहे. आणि एक मला सांगावंसं वाटतं की शिवीमुक्त भारत होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये शिव्या कोणाला दिल्या जातात माहिती आहे? माय बहिणीच्या शिवीशिवाय हे नसते. कोणतीही गोष्ट एखाद्याला राग आणायचं असेल ना तर शिवी दिली जाते. आणि ती शिवी कुणाची असते? पहिले सर्व महिलांचा उद्धार होतो त्या ठिकाणी. तेव्हा चांगले संस्कार जर आपण घरात टाकले, आपल्या मुलाबाळांना म्हणजे बहीण भाऊ यांच्यामध्ये जर चांगले प्रेमाचे संबंध ठेवले, आणि संस्कार सर्वच करतात, जे अपराध करतात त्यांची आई पण संस्कार करतात. कोणीच सांगत नाही की असं वाईट कृत्य केलं पाहिजे. पण आपण जर चांगलं प्रेमानं आणि आपण शिवी जे आहे त्याचं प्रमाण कमी केलं, घरीच जर ही सुरुवात केली तर कदाचित कोणीही ही शिवी देणार नाही. तेव्हा मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्या सर्व गोष्टी जर आपण घरातूनच सर्व महिला भगिनींनी जर केल्या तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळता येईल. सर्व महिला भगिनींना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. उंच भरारी पथक, मला नाही वाटत की हे आहे की उंच उंच भरारी असंच घेत राहील. 6वं संमेलन आहे आणि असेच शेकडो संमेलन असे घेतले पाहिजे आणि महिलांना कुठेतरी साक्षर केलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. आपण कोणत्याही या महापुरुषांचे उपकार फेडू शकत नाही, पण थोडी सुरुवात जर आपण घरापासून करून ती समाजापर्यंत जर पोहोचवली तर नक्कीच हे महिला दिनाचे कार्यक्रम घेण्याची आपल्याला गरज भासणार नाही. मला एक सांगायचं आहे की प्रत्येकाने प्रत्येकांचा आदर करणं हे आवश्यक आहे. स्त्री असो पुरुष असो. आज आपण पाहतो की मुलं जेव्हा आपण दसरा वगैरे असायचा ना तर घरी लोक यायचे, आपणही जायचो, आपण म्हणजे नमस्कार करायचं. याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. मुलं दिसले तरी मोठं जरी असलं तरी हात देतात आधी. तर कुठंतरी त्या मुलांवर ह्या सोशल मीडियाच्या याच्यातून अलग करून कुठेतरी संवाद साधणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मला या ठिकाणी बोलावलं आणि आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कावटी।